नमस्कार मित्रांनो, महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य कशा प्रकारे मिळवून दिलं, त्यांनी कोणकोणती आंदोलने केली, कोणता सत्याग्रह केला, तो आपण आज पाहणार आहोत. त्यांचा जीवन परिचय. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात 2 ऑक्टोबर 1869 साली झाला. गांधीजींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानाची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील प्रथम पोरबंदर संस्थानाचे व नंतर राजकोट संस्थानाचे दिवाण होते. आई पुतळाबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नेमाने धार्मिक ग्रंथाचे पठण करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचाराचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्यावेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत. ते पाहण्यासाठी आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा पाहण्यात मोहनदास बाळपणी 7-8 वर्षाचे असताना रंगून जात. हरिश्चंद्राच्या अद्भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. हिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणी तयार झाली. महात्मा गांधींचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी कस्तुरबा यांच्यासोबत झाला. त्यावेळी दोघांचे वय सारखेच होते आणि ही विद्यार्थी दशा होती. घरचे वातावरण शीलसंपन्न असले तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक परिस्थितीतले होते. त्यांनी मांसाहार, धूम्रपान गोष्टीचे प्रलोभन मोहनदास यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. ते त्यात काही काळ फसलेही, परंतु तीव्र इच्छा, पश्चाताप होऊन ते त्यातून लवकरच बाहेर पडले. 1887 साली मॅट्रिकच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. त्यानंतर 1885मध्ये वडील करमचंद यांचे निधन झाले. नंतर बेचरजी स्वामी यांनी आई पुतळाबाई यांना सांगितले की मोहनदासाला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्लंडला पाठवावे, परंतु वैद्याला वृत्त शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला पाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले. मोहनदास यांना ही कल्पना फार आवडली. आई पुतळाबाई या धाकट्याला परदेशी पाठवण्यास नाखुश होती, परंतु मोहनदास यांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य मांस वर्ज्य करण्याची शपथ घालावयास लावली आणि ते 1888मध्ये इंग्लंडला गेले. यावेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. 18व्या वर्षी त्यांना पहिला मुलगा झाला. त्यांचे नाव हिरालाल असे ठेवण्यात आले. रामदास व देवदास त्यानंतर काही वर्षाच्या अंतराने झाले. इंग्लंडमध्ये काही काळ राहिल्यानंतर गांधीजींनी त्या ठिकाणी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्या पायथ्याशी बसून हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादामध्ये अनेक धर्मांच्या तत्त्वांचे जे विचार त्यांनी ऐकले ते इंग्लंडमध्ये गीता, बुद्धचरित्र व बायबल यांच्या वाचनाने अधिक दृढ झाले. ते 10 जून 1891 रोजी बॅरिस्टर झाले. तत्पूर्वी लंडनची मॅट्रिक परीक्षाही ते उत्तीर्ण झाल्यानंतर स्वदेशी परतले. मात्र त्यांच्यासमोर एक दुःखद बातमी होती. आई पुतळाबाई यांचे निधन झाले होते. ही गोष्ट त्यांना परत आल्यावर कळली. भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली, पण काही जमले नाही. त्यावेळी इंग्रज पद्धतीचा पोशाख ते करीत होते. पोरबंदरच्या एका मुसलमान व्यापाऱ्यांनी दक्षिण आफ्रिकेतील कज्जासाठी गांधीजींची गाठ घेतली व 1 वर्षाच्या कराराने 1893च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले. दरबानचा दक्षदिश व्यापारी दादा अब्दुल्ला याने प्रिटोरिया येथील व्यापारी तय्यबजी यावर 40,000 पौंडची फिर्याद केली होती. गांधीजींनी त्या दोघांचे मन वळवून कज्जाचा निकाल समोपचाराने करून घेतला. आफ्रिकेतील सुमारे 20 वर्ष गांधीजी राहिले आणि वकिलीचा अनुभव घेतला. दोन्ही पक्षाच्या अंतःकरणात शिरून व समजूत घालून कज्जाचा निकाल करणे यात गांधीजी तरबेज झाले. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील बिनगोऱ्या जमातीवरील, विशेषतः हिंदी लोकांवरील, त्याचप्रमाणे तेथील मजुरावरील होणाऱ्या गोऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमाविरुद्ध आपला सत्याग्रहाचा किंवा निशस्त्र प्रतिकाराचा दीर्घकाळापर्यंत प्रयोग करण्याची संधी त्यांनी साधली. तेथील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी जमातींची व दलित जनांची अंतःकरणाने काबीज केली. अनेक युरोपीय मित्रही त्या ठिकाणी मिळाले. दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्टमस यांच्याशीच गांधीजींनी अनेक वेळा संग्राम केला. त्यावेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज स्टेट या 3 स्वतंत्र राज्यात हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. हिंदू मजूर मुदतीच्या कारणाने तेथे मोठ्या संख्येने नेले जात होते.
हिंदी व्यापारीही तेथे व्यापाराकरिता वस्ती करून राहत होते. सर्वच बिनगोऱ्या लोकांना निगरेप्रमाणेच वागवीत असत नाही. सर्वांनाच कुली म्हणत वस्तीत राहण्याचा त्यांचा प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले तर गोरे लोक व पोलीस मारहाण करीत आणि बुटानेसुद्धा तुडवीत. गांधीजींनी अनेक वेळा असा अपमान व मारहाण सहन केली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळ 1994 झाले. गांधीजींनी त्यावेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते, परंतु आयत्या वेळी मरण येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला नाही. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरिता स्थापन केली. सार्वजनिक खंडातील पैसा न घेता वकिली सुरू करून अगदी साधी राहणी अवलंबली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले. सार्वजनिक फंड आंदोलनाकरिता गोळा होत असे, त्याचा पूर्ण चोख हिशोब प्रति महिना करण्याची प्रथा ठेवली. मंजुरावर येथे राहण्याबद्दल साधा कर देण्याचे विधेयक विधिमंडळात पुढे मान्य केले. याविरुद्ध त्यांनी मोठी चळवळ केली. गोरे लोक त्यामुळे त्यांच्यावर खूप चवताळले होते. याच सुमारास 1896च्या जून महिन्यात गांधीजी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्याकरिता तात्पुरते भारतात आले. काही महिने भारतात राहून तेथील वृत्तपत्रात तेथील परिस्थितीबद्दल हृदयविकारक हकीकत त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. या सुमारास बोर सुरू झाले. त्यात गांधीजींनी हिंदी लोकांचे पथक नेमून दोन्ही बाजूंच्या गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा केली आणि बोर युद्धानंतर गांधीजींनी भारताला पुन्हा भेट दिली. 1993 साली गांधीजी आफ्रिकेला पुन्हा परत गेले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविषयी त्यांनी दडपशाहीची चळवळ उभारली. त्यात कस्तुरबासह अनेक स्त्रियांनीही भाग घेतला आणि त्यामध्ये त्यांना कारावास भोगावा लागला. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला 1907 उग्र स्वरूप आले. 1908 शेकडो हिंदू लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. गांधीजींनाही त्यामध्ये सक्त मजुरीची शिक्षा झाली. या सत्याग्रहाचे प्रसाद आफ्रिकेप्रमाणेच इंग्लंड व हिंदुस्थान येथेही उमटले. 1912 साली गोपालकृष्ण गोखले हे जनरल समटसने काळा कायदा रद्द करावा म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधीजी व गोखले यांचा स्नेह जमला. गोखले यास गांधीजींनी आपले राजकीय गुरु म्हणून अत्यंत पूज्य मानले. 18 डिसेंबर 1913 रोजी गांधीजींना बंधमुक्त केले व 21 जानेवारी 1944 रोजी वर्णद्वेषाच्या कायद्याच्या बाबतीत गांधी व समटस यांच्यात तडजोड झाली. दरबान शहराजवळ सुमारे 40 हेक्टर जमीन खरेदी करून फिनिक्स आश्रम स्थापन केले. तेथूनच ते इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करू लागले. गांधीजी स्वतः शेतात काम करीत आणि छापखान्यातील यंत्रही फिरवीत. नंतर त्यांनी जॉन्सबर्गजवळ सुमारे 440 हेक्टर जागेत टॉलस्टॉय फार्म स्थापित केला. 1913 सत्याग्रह आंदोलनाची छापणी तेथेच पडली होती. तत्पूर्वी त्यांनी 1908 साली लंडनहून दक्षिण आफ्रिकेत परत जात असताना त्यानंतर त्यांनी हिंदी स्वराज्य हे पुस्तक प्रश्नोत्तर स्वरूपात लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकात यांत्रिकी उद्योगाने मानवाचा ह्रास होत होता हा विचार त्यांनी या पुस्तकात मांडला. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून इंग्लंड मार्गे 9 जानेवारी 1915 रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी भारतात गेल्यावर 1 वर्षापर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या असे त्यांना समजावून सांगितले. मुंबई, मद्रास इत्यादी शहरामध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधीजींनी हरिद्वार गुरुकुल व शांतिनिकेतन यास भेट दिली. हरिद्वार येथे कांगडी गुरुकुलचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यानंतर त्यांनीच प्रथम महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून त्यांचा गौरव केला. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर 25 मे 1915 रोजी सत्याग्रह आश्रम स्थापन केला. या आश्रमात राहणाऱ्या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांची आश्रमास देणग्या देण्याचे बंद केले. आश्रम बंद पडण्याची वेळ आली होती, परंतु गांधीजींनी त्यांना आश्रमास ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. हळूहळू पुन्हा अनुदान मिळू लागले व आश्रम स्थिरावला. विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीत तज्ज्ञ खरे गुरुजी, गोपालराव काळे इत्यादींनी गांधींचे अनुयायी आश्रमी बनले. हा सत्याग्रह झाला की तेव्हापासून आश्रम हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनले.
हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना समारंभ 4 फेब्रुवारी 1916 रोजी झाला. त्या सभेत व्हाईसरॉय, लॉर्ड हार्डिंग, ॲनी बेझंट आणि हिंदी महाराजे यांच्या राण्या, उच्चपदस्थ अधिकारी व अनेक पुढारी उपस्थित होते. या सभेत गांधीजींनी भाषण केले व ते म्हणाले, कालच्या चर्चेमध्ये भारताच्या गरिबीबद्दल मुक्तकंठाने भाषणे झाली. पॅरिससारख्या जड जवाहर हिऱ्यालाही मंडित राजे आणि मंडळी येथे बसले आहेत. भारताची गरिबी नष्ट करायची असेल तर अगोदर डोळे दिपवणारे जडजवाहीर राजे महाराजांपाशी आहेत. तेच काढून घेऊन याचा भारताच्या जनतेकरिता निधी निर्माण करावा. हे सर्व धन गरीब शेतकऱ्यांच्या श्रमातून निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची मुक्ती शेतकरीच करू शकेल, वकील, डॉक्टर किंवा जमीनदार करू शकणार नाही. अशा अर्थाने भाषण चालू असताना ॲनी बेझंट यांनी गांधीजींना हटकवले व भाषण बंद करण्यास सांगितले. गांधीजी यावर थांबले नाहीत म्हणून बेझंटनी ती सभा रागावून बरखास्त केली आणि गांधीजींनी 1917मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोऱ्या लोकांचे ऊसाचे उत्पन्न व निळीचे होते व तेथील हिंदी शेतकऱ्यांची त्यांची कुळे होती. हे मळेवाले शेतकऱ्यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांचे आर्थिक पिळवणूक करीत. ब्रिटिश सरकारने गांधीजींना चंपारण्य सोडून जाण्यास हुकूम दिला. तो कायम गांधीजींनी मानला नाही. त्यावेळी राजेंद्र प्रसाद, ब्रिजकिशोर, मजूर हक इत्यादींचा परिचय झाला. चंपारण्य जिल्ह्यातील 850 खेड्यातील सुमारे 8000 शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधीजींनी लिहून घेतल्या. 13 जून 1917 रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारशीप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांकडून खंड कमी केला जाईल, वेटबिगर रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत असे 18 ऑगस्ट रोजी जाहीर केले. चंपारण्य सत्याग्रह यामुळे गांधीजींचे भारतातील नेतृत्व चमकू लागले. त्यानंतर अहमदाबादच्या मजुरांचा तुटपुंज पगाराचा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धजन्य महागाई सिगेस पोहोचली होती. मजुरांचा 70% बोगस गिरणीवाल्यांनी रद्द करण्याचे जाहीर केले. सुमारे 8000 मजुरांनी सत्याग्रह करण्याचा बेत या ठिकाणी केला होता. हा संप सुमारे 22 दिवस चालला. गांधीजींनी मजुरांचा संप टिकवण्यासाठी उपोषण करण्याचे ठरवले. या उपोषणाला 3 दिवसात यश आले. मालकांनी 35% पगारवाढ मान्य केली. असे तंटे पुन्हा होऊ नये म्हणून महाजन नावाची संस्था त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. मजुराप्रमाणे शेतकऱ्यांचाही प्रश्न यामध्ये उत्पन्न झाला. येडा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला तरी सरकार 4 आनेच पीक येऊन देखील शेतसारा वसूल करू लागले. गांधीजींनी कादंबरी चळवळ हाती घेतली. ही चळवळ झपाट्याने वाढू लागली म्हणून सरकार नमले व शेतसारा माफ झाला. पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी म्हणून 1917 साली व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड याने भारतीयांची परिषद बोलावली. त्या परिषदेत गांधीजींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्य भरतीला पाठिंबा दिला. या बाबतीत लोकमान्य टिळकांचे असे म्हणणे होते की भारतीयांना स्वराज्याच्या अधिकाराचे आश्वासन मिळाले तर सैन्य भरतीला पाठिंबा द्यावा. गांधीजींनी बिनशर्यत पाठिंबा दिला. दक्षिण आफ्रिकेतील चळवळीपासून गांधीजींचा व दीनबंधू या ख्रिस्ती धर्म प्रकाराचा स्नेह जमला होता. ब्रिटिश सरकारने भारतातील प्रतिनिधी आणि ख्रिस्ती हे एक महत्त्वाचा दुवा बनले. सैन्य भरतीच्या उपचाराकरिता देशभर फिरत असता गांधीजींची प्रकृती अत्यंत ढासळली आणि अतिसाराचा विकार जडला. अंगात बारीक ताप सारखा वाहू लागला. येडा जिल्ह्याच्या घरापासून वल्लभभाई पटेल यांचा स्नेहसंबंध वाढू लागला होता. वल्लभभाई गांधीजींना अहमदाबादला भेटण्यास आले. आपली अखेरची वेळ आली आहे असे गांधीजींना वाटू लागले, पण नाही, त्यामधून त्यांची सुधारणा झाली. जर्मनचा पराभव होऊन पहिले जागतिक युद्ध 1818 साली संपले. त्यामध्ये ब्रिटिश विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांचे खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले आणि भारतीय मुसलमान त्यामुळे संतप्त झाले. ब्रिटिश सरकारने चेम्सफर्ड समिती भारताच्या हक्कासंबंधी शिफारसी करण्याकरिता नेमली. त्यात स्वराज्याचे हक्क नव्हतेच. लोकप्रतिनिधींची कायदेमंडळे व द्विदल राज्यपद्धती देण्याचे मात्र ठरले. परंतु गव्हर्नर यांनी व केंद्र सरकारने विशिष्ट अधिकार कायम ठेवले. भारतात असंतोष पसरला होता. तो दाबण्याकरिता न्यायमूर्ती रेलट
यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीप्रमाणे हा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला। या कायद्याच्या विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह चळवळ उभारली। यासाठी गांधीजींनी भारतभर दौरा केला। 6 एप्रिल 1919 रोजी देशभर हरताळ पाठवण्यात आला। हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली। पंजाब सरकारने पंजाबमध्ये शिरण्यास गांधीजींना मनाई केली आणि पंजाब सरकारने त्यांना अटक करून पुन्हा मुंबईला पाठवले। यासाठी पूर्ण देशभर हाहाकार उडाला। जालियनवाला हत्याकांडामुळे गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रह तात्पुरता बंद केला। काँग्रेसने पंडित मदन मोहन, मोतीलाल नेहरू, उमर सोमानी इत्यादिकांची पंजाबात अथवा अन्य अत्याचार झालेल्यांच्या चौकशीकरिता 14 ऑक्टोबर 1931 रोजी सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 5 गोरे व 3 हिंदी यांची समिती नेमली। काँग्रेस समितीने असा निर्णय दिला की लोकांना हिंसक मार्गापासून परावृत्त करण्याकरिता हडताळ पाळण्यात आला होता। सत्याग्रहाची चळवळ हे सरकारविरुद्ध बंड होते, परंतु सरकारच्याही हातून अन्याय झाला अशी कबुली हंटर समितीने दिली। 1920 साली नागपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले। त्यात असहकारितेचे आंदोलन करण्याचा ठराव मान्य करण्यात आला। बोरिवली तालुक्यात ही चळवळ करण्याचे गांधीजींनी बारडोली येथे आपला मुक्काम ठेवला, परंतु उत्तर प्रदेशात चौराचौरी येथे दंगे होऊन लोकांनी जाळपोळ केली व त्यात बऱ्याच पोलिसांची हत्या झाली। त्यामुळे गांधीजींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीची बारडोला येथे 11 व 12 फेब्रुवारी 1922 रोजी बैठक बोलावून बारडोला सत्याग्रह तहकूब केला। महात्मा गांधीजींना त्यानंतर 10 मार्च रोजी अहमदाबाद येथे पकडण्यात येऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली। येरवडा जेलमध्ये गांधीजींना फरमान केले। त्यानंतर 5 फेब्रुवारी या दिवशी येरवडा या जेलमधून त्यांची मुक्तता करण्यात आली। राजकीय स्वयंनिर्णयाचा हक्क वाढवावे म्हणून राज्यकर्त्यांनी सायमन आयोग नेमण्याचे ठरवले। 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन आयोग मुंबई बंदरात उतरला। लाहोरला लाला लजपतराय व लखनौला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर उग्र निदर्शने चालू असताना लाठी हल्ला उत्पन्न झाल्याने दुखापती झाल्या व यामध्ये लाला लजपतराय त्या ठिकाणी कालवश झाले। भारताचे राजकीय वातावरण तप्त झाले हे पाहून पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट संपूर्ण जाहीर करण्याचे ठरवले आणि या दोघांनी त्यांना आश्वासन दिले की 31 डिसेंबर 1929 साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळाले नाही तर मी संपूर्ण स्वातंत्र्यवाला होईन। त्याच सुमारास भगतसिंग व इतर क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू झाल्या। लॉर्ड आयर्विन यांच्या आगेखाली नवी दिल्ली स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला। भारताच्या राजकीय चळवळीला हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले। हे टाळण्याकरता गांधीजींनी 1931ला सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली व 12 मार्च 1930 रोजी 6:30 साबरमती आश्रमातून गांधीजींनी स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करून समुद्रकिनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा सोडवण्याकरिता 72 सत्याग्रही विरामासह यात्रा सुरू केली। 6 एप्रिलला यात्रा संपली। गांधीजींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले। यानंतर 4 मे 1930 रोजी पहाटे गांधीजींना कराडी या गावी अटक झाली व येरवाड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली। 25 जानेवारी 1931 रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधीजींची बिनशर्त सुटका केली। गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा या हृदयविकाराने आजारी होत्या। यामध्ये 22 फेब्रुवारी 1943 रोजी त्यांचा मृत्यू झाला। 2 ऑक्टोबर 1944 रोजी 1,12,00,000चा निधी सेवाग्राम येथे गांधीजींच्या स्वाधीन करण्यात आला। 29 जुलै 1946 रोजी मुस्लिमने पाकिस्तानच्या मागणीकरिता आंदोलन उभारले। गांधीजींना हे मुळीच मान्य नव्हते। एक वेळ माझ्या देहाचे 2 तुकडे झाले तरी चालेल, पण भारताची फाळणी मी होऊ देणार नाही असे गांधीजींनी स्पष्ट जाहीर केले। परंतु 3 जून 1947 रोजी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी नेत्यांनी भारताची फाळणी मान्य केली। या सुमारास हिंदू मुसलमानांचे यादवी युद्ध देशभर पेटले। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य जाहीर झाले। हिंदू मुसलमानांच्या कतली चालू होत्या। गांधीजींनी दिल्लीतील वातावरण शांत होईपर्यंत उपोषण करण्याचे जाहीर केले।
13 जानेवारी 1948 रोजी बेमुदत उपोषण सुरू केले. 30 जानेवारी 1948चा दिवस उजडला. काँग्रेसने सत्तेचा स्वीकार न करता जनतेच्या दारिद्र्याचे प्रश्न सोडवावेत, ग्रामराज्य हा भारतीय स्वराज्याचा पाया बनावा असे भारताच्या संविधानाचे तत्त्व त्यात समाविष्ट केले. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि बिर्ला भवनातून गांधीजी प्रार्थनास्थानाकडे जातानाच पुण्याचे नथुराम गोडसे व नारायण आपटे हे इतर साथीदारांसह प्रार्थनेच्या सभेत शिरले. गांधीजींच्या जवळ जाऊन प्रणाम करून नथुराम गोडसे यांनी गांधीजींच्या अंगावर गोळ्या झाडल्या आणि हे राम म्हणत गांधीजी धरणीवर पडले आणि प्राणगत झाले. जगातील मोठे मोठे नेते, शास्त्रज्ञ, कलाकार दुःखाने व्यथित झाले. राष्ट्रपिता म्हणून सर्वश्रेष्ठ अद्वितीय बहुमान गांधीजींना प्राप्त झाला आणि त्या ठिकाणी गांधीजींचा अंत झाला. त्यांची जयंती आपण 2 ऑक्टोबर या दिवशी आजही साजरी करतो आणि त्यांच्या आठवणी आजही आपण जपतो. देशासाठी महान कार्य करणारे महात्मा गांधीजी आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहेत.